दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीत 44 कोटीच्या अपहार प्रकरणी प्रणित मोरेच्या सांगण्यावरून 2 प्लॉट व शेतीची खरेदी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। नूर मोहम्मद खान गुलाब खान राहणार पाटील नगर दिग्रस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। जनसंघर्ष अर्बन निधीतील मुख्य आरोपी प्रणित मोरे आणि 6 संचालकांनी मुख्य शाखेसह पुसद, आर्णी, दारव्हा, नेर, कारंजा, मानोरा या शाखेतील 6200 खातेदारांच्या 44 कोटीचा अपहार केला। या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी सुरुवातीला 7 आणि त्यानंतर 1 अशा 8 जणांवर गुन्हे दाखल केले होते। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली। एसआयटीने 8 आरोपींना अटक करून अपहारातील रकमेची कसून चौकशी केली। यात दुकान, गाळे, प्लॉट, खरेदी विक्रीचे व्यवहार समोर आले। आरोपींच्या घरांची झाडाझडती, काही दस्तऐवजही जप्त करण्यात आले। शिवाय यापूर्वी 5 आलिशान वाहनेही ताब्यात घेण्यात आली। दरम्यान या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात नूर मोहम्मद खान गुलाब खान याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीने प्रणित मोरेच्या सांगण्यावरून 2 खाली प्लॉट व देवानंद मोरे यांच्या मालकीचे चिंचोली शिवारातील 5 एकर शेत संशयास्पद व्यवहार करून मुलाच्या नावाने करून घेतले। बँकेतील ठेवीदारांच्या अपहार केलेल्या रकमेतून हा खरेदी व्यवहार केल्यामुळे आरोपीचा गुन्ह्यात सहभाग आढळून आलाय। यातूनच पोलिसांनी आरोपी नूर मोहम्मद खान याला दिग्रस येथून अटक केली। या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वैजने, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे।